महाराष्ट्र नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी. पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये काल पेटलेल्या तणावानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे. यवतमध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे. यवतमध्ये आजही जमावबंदी लागू आहे. सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे काल यवतमध्ये हिंसाचार भडकला होता. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं. हिंसाचारात काल मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती उद्भवली. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरू आहे. सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मोठीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले होते. कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता, पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाएकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे. पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन, जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली. जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबत त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचा